जय हिंद मित्रांनो, मला वाटते बहुजन समाज आता तरी जागा होईल. कारण काल जो 20 जुलै 2026 रोजी अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांना तिथून हाकलून देण्यात आलं. मला वाटतं की असा प्रकार इंग्रजांच्या काळात 13 एप्रिल 1919 रोजी घडला होता. कारण जालियावाला बाग मध्ये जो जमाव एकदम शांततापूर्ण सभा घेत होता, त्या सभेमध्ये जनरल डायर याने लहान मुले पाहिली नाहीत, वयोवृद्ध पाहिली नाहीत, महिला पुरुष पाहिली नाहीत, सर्वांवर गोळीबार करून ज्याप्रमाणे त्यांची अमानुषपणे हत्या केली, तसाच काहीसा प्रकार काल आपल्या देशामध्ये घडला. आणि तो एक काळा दिवस स्वातंत्र्य पूर्वीचा आणि कालचा हा काळा दिवस हा आपण लक्षात ठेवावा. आणि एक लक्षात ठेवावं की या देशाचं संविधान हे भारतीय जनता पार्टी आणि RSS यांना कधीही मान्य नाही. म्हणून बहुजन समाजाने बहुजन म्हटल्याच्या नंतर तुम्ही डोक्यातली एक कल्पना काढून टाका की बहुजन म्हटल्याच्या नंतर फक्त दलित, मांग, चांभार, कुंभार हे येतात. बहुजन म्हटल्याच्या नंतर 18 पगड जातीचा सर्व समाज येतो. आणि हे लक्षात ठेवा, मग त्यामध्ये वंजारी आला, माळी आला, वाणी आला, कोमटी आला, मारवाडी आला, मराठा आला, हे सर्व आले. मित्रांनो, आज आपली जर एकजूट झाली नाही तर येणारा भविष्यकाळ आणि आपल्या पिढीला आपण आपल्या पाल्यांना एक गुलामगिरीचं आयुष्य देऊन जाऊ, हे आपण लक्षात घ्या. जय हिंद, जय भीम.